सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 वॉचमननी आता आपले जबाब नोंदवलेले आहेत आणि ते जबाब महत्त्वाचे ठरले। घटनास्थळावरच्या वॉचमनचा जबाब झी24 तासच्या हाती आला। आवादा एनर्जी प्रकल्पावरच्या 3 वॉचमननी आपले जबाब नोंदवले। अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैयासाहेब सोनवणे हे तिघे जण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून कार्यरत होते। या ठिकाणी ड्युटीवर असताना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आले असल्याची माहिती या वॉचमननी दिली। या वॉचमननी जबाबात नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासह आवादा एनर्जी प्रकल्पावर आला होता। सुदर्शन घुलेनं या वॉचमनना मारहाण केली। आवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटेंकडे खंडणी मागितली। वॉचमन समोर 2 कोटींची खंडणी मागण्यात आली। खंडणी दिली नाही तर कंपनी बंद करण्याची धमकी सुद्धा दिली। भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख आले होते। कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू दे असं संतोष देशमुख म्हणाले। सुदर्शन घुलेनं सरपंच तुला बघून घेऊ असं म्हणत धमकी दिली। तुला जिवंत सोडणार नाही असं सुद्धा सुदर्शन घुले म्हणाला। असा जबाब या वॉचमनने दिला।